जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. हा, बोला दादा. माझं काय आज अनुभव वगैरे काय नाही. हा हा. आणि मी बघा 9-10 दिवसापासून ग्रुपला पण जास्त मेसेज नाही टाकीत. का बरं? नाही, मी असंच म्हणजे स्वतः चिंतन करतोय की आपण एवढं करतोय किंवा देवाला एवढं विनवतोय, हा. अजून देव काय येत नाही बरं आपल्या भेटीला. हाय ग. हा. आणि तो दुसऱ्यांच्या रूपात येतो, मग तो अजून माझ्यावर रागावलेला आहे का की अरे. माझी सेवा भक्ती कमी पडती. हा हा हा. आणि ताई एवढा त्रास होतोय ना मला आता की मी सांगूच शकत नाही. कसला? असंच म्हणजे आठवण आली का की तू कधी भेटणार आहे. बरं, मी माझ्या जीवनात अजूनपर्यंत कधी मागितलं नाही. एवढं दुःख असून आहे ना, मी दुःखच मागतोय देवाकडे. का हा. की मी तुझ्याकडे अजून दुःख मागितलं तर मला तुझ्यापर्यंत अजून जवळ जवळ येता पोहोचता येईल. येईल. हा, हे बरोबर आहे. पण काय झालंय माहिती का, हा मी ज्यांना आता खरं सांगतो ताई, मनातलं सांगतो बरं का सगळ्यांना हा, पण. सांगा ना सांगा ना. कारण मी ग्रुपला एवढा मोठा मेसेज नाही टाईप करू शकत. हा हा, आणि बरोबर ग्रुप मधले पण सगळे माझ्या आई बापांसारखे, भाऊ बरोबर बहिणीसारखे, तुम्ही पण आईसारखे. बरोबर. म्हणून हो. मी आईपाशी मन मोकळं करतोय हा हा, तुमच्यापाशी. काही हरकत नाही, माझं बोला. झालंय काय, हा मी ते म्हणतात ना, ज्याची मुलं चांगली असतात त्याची आजूबाजूची चांगली नसतात. हा हा. माझं तसंच झालं. मी आता एवढं करतोय, मला सपोर्ट करायला पाहिजे का नाही माझे नातेवाईक किंवा केला पाहिजे, बरोबर आहे. हम्म. तर ते काय म्हणतात, काय नसतं स्वामी वगैरे, आपण आपलं बघायचं असतं. हो. ठीक आहे, मला तुम्ही नाव ठेवा, हा, पण माझ्या स्वामींना कशाला नाव ठेवायचे तुम्ही? अगदी बरोबर आहे. हो. हम्म? ते म्हणतात तुझा देव तुला खाऊ घालणार आहे का, तुझा देव ते करणार आहे का. अरे. मग मी देवाला म्हंटलो की मला बोललो तिथपर्यंत ठीक आहे, हा, पण तुला बोलल्यावर मी कसं काय ऐकून घेऊ. मला त्रास बरोबर आहे. होणारच ना रे मग. अगदी बरोबर. मग 10 दिवस आहे ना, मी फार काहीच काम नाही केलं. मी फक्त झोपून विचार करत होतो अरे. की मला बोललं ठीक आहे, मी तर हे म्हणतात ना, मी एकदम लाचारच आहे किंवा मी एकदम मला बुद्धिमान नाहीच आहे. हम्म. पण जेव्हा तुला बोलतात तेव्हा तू का गप्प बसतो. हे बघा, स्वामी असे आहेत ना दादा, लगेच रिझल्ट देत नाही. चांगला ठीक असो आहे ताई. वाईट असो, त्या गोष्टीला फक्त त्याची वेळ आणू देतात. आणि त्या वेळेवर मग ते त्या व्यक्तीला सुख पण दाखवतात आणि दुःख पण दाखवतात. आणि माझं ऍक्च्युली झालंय काय हम्म. की आता तुम्ही म्हणशान एवढ्या लहान वयात तू एवढ्या मोठ्या गोष्टी कसं काय बोलू शकतोस. आणि माझी पहिल्यापासून म्हणजे जन्मल्यापासून मला आठवत नाही तेव्हापासून मी देवाची वाट बघतोय. आई ग. आणि थांबले. हा जे मला आठवलं का खूप रडू येतं आणि मी लय रोखू शकत नाही. म्हणजे हा लय हा. रोखलं आतापर्यंत, पण आता काय म्हणतात ना, ते एकदा पाजर फुटल्यावरती हो नाही आवडत. हो हो हो. आणि तसंच काहीतरी आता घडलं 10 दिवसात हा हा हा. की म्हणजे मी मनात असा विचार करतो, देवा जर म्हणजे हम्म. असं जर म्हणजे जर मी मरण आलं मला समजा, अरे म- बापरे, ह्या गोष्टी या तर वयात नाही करायच्या दादा. ऐका ना म्हणजे हा. समजा मला मरण आलं तर माझं जीवन असं व्यर्थच आहे ना. हम्म मी हम्म तुम्हाला नाहीच भेटलं, मी हम्म जरी मेलो तरी, हम्म मग माझा जीवनाचा अर्थ काय आहे? हे हम्म संसार करणं, मुलं बाळ करणं, हे काही हा तर खेळ आहे. हम्म. हम्म? मग ते झालं तुकाराम महाराजांसारखं, संसार जर हातात राहिला नाही आणि धड देव भेटत नाही, चोरासारखी अवस्था झाली. हे बघा, देव कसा भेटेल आणि कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही दादा. बरं ताई, हं, एवढं सांगतो, हं. स्वामी सेवा एवढं करतो मी, हा. पण महाराज अजून अक्कलकोटला मला बोलून नाही घेते. तुम्हाला फार लवकर योग येतील दादा ते नाही हो. अक्कलकोटला जाण्याचे.
फार लवकर येतील, मी सांगते तुम्हाला. आणि तुम्ही कंटिन्यू स्वामींचं हे करता ना, रडू नका. कंटिन्यू करताय ना स्वामींचं, तर होणार दादा ते व्यवस्थित सगळं. आता काय झालंय ताई, हा, रडू नका, रडू नका. हा, मी तर मार्गदर्शन करतोय सगळ्यांना, हो बरोबर. पण मी लोकांना कसं म्हणजे सेवाकऱ्यांना हा, की सांगतो बा तुम्ही हे करा, धीर धरा, हा, हा, तुम्हाला गुण येईन. पण माझी ती लढाई नाही ताई, माझी लढाई फक्त देवाची आणि माझी. हा, 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 बरोबर. की पण फार लवकर तुमच्या सक्सेस मिळणारच तुम्हाला. की माझे असं म्हणजे कसं आहे, मी माझ्यासाठी काही मागत नाही. मला बरोबर. जॉब दे किंवा माझं लग्न होऊन दे, हा, हा, माझं एवढंच आहे की तू फक्त मला भेट आणि हा, हा, तुझे म्हणशील ना मी ते करेन. तू जर हम्म, मला स्वप्नात जरी म्हटला ना की तू माझ्यासाठी हा, तू स्वर्ग स्वर्ग म्हणजे हो, हो, माझ्यासाठी रक्त गाळ, मी तयार आहे सगळ्याला. हो, पण ते काय आलंय तर जर स्वप्नात पण येत नाही आणि मग मी मनात विचार करतो का की माझं काय चुकलंय. हम्म, आणि म्हणून मी प्रदीप दादांकडे जाणार आहे हे विचारण्यासाठी की दादा नक्की माझी सेवा चुकते का मी चुकतोय. हा, 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 हा. दादा सांगतील काय आहे हो, ते. हो, बरोबर आहे. जाऊन या ना मग. असंच होतं ताई प्रत्येक वेळी, म्हणजे मला पण माहिती ताई, हम्म. शबरीने 80 वर्ष सेवा केली, तिला हो, तेव्हा तेच. भेटला. इतकं पण सहजासहजी देव मला मिळणं. वाईट का वाटलं हम्म. की आपल्या आजूबाजूचे लोक असे स्वामींना नाव देतात, मला ते वाईट वाटलं. ठेवू मला द्यायचे. मला आता किती तुम्हाला असं वाटतं, आमच्याकडे मला तो अनुभव येत नाही का? येतो. हम्म, की काय स्वामी 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 आहे, हे खरं आहे का? आता एका लिमिटमध्ये माझ्याशी बोलतात. हम्म. एकदम डायरेक्ट कोणी स्वामींना माझ्या समोर तर वाईट बोलायची कोणाची हिंमतच नाही. पण एक लिमिटमध्ये इनडायरेक्टली विचारतातच ते तसं. म्हणून आपण का मनाला लावून घ्यायचं? आणि आणि मला एक असं कधी लक्षात वाटतं ठेवायचं, आप- आपल्या सुखदुःखाचे जे बटन आहे, रिमोट कंट्रोल, हम्म. दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. त्यांनी दुखवल्यावर आपण दुखवायचं, त्यांनी चांगलं म्हटल्यावर आपण चांगलं खुश व्हायचं. आपला रिमोट कंट्रोल नाही नाही कोणाच्याही ताई, हातात मी द्यायचा नाही. मी पहिल्या बसून आहे ना लय सावध आहे. मला माहिती हेच लोक गाड्या चढून देते नाही, हेच लोक पायी चालून देते नाही. हां. पण मी काय म्हणतो असतो, हं. जाऊ द्या माझ्या कानफडात देऊ नाही तर मला तिकडे मारून टाकू, मला काय माझा फरक पडत नाही. हं, हं, हं. पण जर आपल्या देवाला जर कोणी आवडत असेल तर मला ते ठेवू सहनच होत नाही. द्यायचे, ठेवू द्यायचे दादा. हम्म. एक लक्षात ठेवायचं, त्यांच्या चांगल्या म्हणण्याने आपण खुश होणं किंवा त्यांच्या वाईट म्हणण्याने आपण दुःखी होणं, म्हणजे आपला रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्याच्या हातात देतो. का द्यायचा? त्यांना बोलू द्यायचं. स्वामी बघून घेतात ते सगळं दादा. तेच ताई, बाकी काय नाही हो. बाकी हं. म्हणतात ना ते आपण निमित्त मात्र आहे सगळं, सेवा हां, वगैरे. हां. पण नाही, कधी कधी तुम्ही एक सांगा, तुम्हाला पण कधी कधी आठवण येते. हां. पण तुम्ही तुम्हाला शेअर करण्यासाठी तुमचं प्लॅटफॉर्म किंवा हां, हां, हां. तुमचे मुलगा मुलगी आहेत ना, बरोबर, बरोबर. तसं मी एकटाच आहे ना हो. का मग मी आई-वडील? कुणाला शेअर करू, आई-वडील? मी आहेत ना. मग पण ते नाही म्हणजे, आई-वडिलांपेक्षा सगळ्यात जवळचं कोण असतं? तेच आपले खरे ऐका ना, मित्र. ते हां. नाही स्वामींना मानते, खरं सांगतो मी. नाही म्हणत? मी तेच सांगतो ना, ज्याची मुलं चांगलं असतात ना त्याचे हं. आई वडील कधीच सपोर्ट नाही करते मुलांना. हे बरोबर बोलले तुम्ही. पण मी माझ्या मनात काय असते, समजा मी पण उद्या आई बाप होणारच आहे, म्हणजे हो. कोणाच तरी वडील होणारच आहे. हं. पण मी नाही असं, मी आता पण सगळ्यांना चांगलं शिकवतो हं. आणि इथून पुढे पण चांगलं चांगलं शिकवणार. कारण आणि ज्याचा त्रास चांगलंच होणार दादा तुमचं. हम्म. खूप चांगलं होणार. आता घरातले काय करतात, हं. जातात देवाला, पण ते एक आपली आपली कशी भावना आहे, समजा देव भेटेन का, कधी हं, येईल, हं, हं. कुठून येईल. हां. म्हणजे मला म्हणायचं की आपण विचार नाही करत सगळी सेवेकरी. बरोबर. जाऊ दे आता माझं, पण मला पण एक सांगायचं की आपलं काय होतं, आपण देवापाशी जातो, अक्कलकोटला हं, जातो, हं, हं. पण आपण पाया पडतो, मनातल्या इच्छा मागतो, बरोबर. पण ते स्वामी नाही मानून घेते. तुम्ही हं, हं. अंतःकरणापासून जर आता मला कसं, समजा मला जरी आठवण झाली तरी मी रडत बसतो. अरे ती हां. एक पोच पावती होती आपली की तुझी सेवा मी रुजू करून घेतोय. बरोबर, बरोबर. पण ती एक वेळ असते, मला पण कळतं ताई बरं का, हां. वेळ असती. त्या वेळेला स्वामी भेटतात. मला बरोबर. असं लय वेळा आलंय ताई की दुसऱ्यांच्या रूपात स्वामीने येऊन मदत केली. हां. पण मग तेच खरे स्वामी. मी काय म्हणतो असतो,
मी आजपर्यंत कोणाला दुखावलं नाही किंवा कोणाच्या हम्म. उनी दुनी नाही काढल्या मागं पुढं, हम्म, 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 कुणाला लुबाडलं नाही किंवा कुणाला हात नाही लावला, कुणाला हम्म, काय हम्म. नाही. मग मी म्हणत असतो मी एवढा पाप नाही केलं हम्म. किंवा कुणाचे काही हे नाही केलं. मग असं साक्षात हे बघा कसं असतं दादा, आपले प्रारब्धाचे पण काही त्याच्यामध्ये असतं. ह्याच काळातलं नसतं ते, आपले प्रारब्ध पण त्याला कारणीभूत असतात. आलं का लक्षात? ठीक आहे ताई, प्रारब्ध भोग ते असतातच, हम्म. पण कमीत कमी एकदा तरी भेट दिली तर होणार, माणूस फार हे बरं होतं ना. लवकर होईल दादा, फार लवकर होईल. तुम्ही खूप छान अनुभव शेअर कराल. आलं का लक्षात? तुम्हाला महिन्याभरातच येतील बघा खूप अनुभव चांगले. मी शेअर अनुभव येत. करते हा दादा. हा हा चालतंय. हा, श्री स्वामी ओके. समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी